सर्व मान्य सन्मान्य प्रमुख पाहुण्यांनी व्यासपीठावरचं स्थानापन्न व्हायचं. स्वप्नील सर. सर्व सन्माननीय प्रतिनिधी प्रमुख पाहुण्यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र पहिली महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2022ची या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वच जिल्ह्यांचं मी असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. मित्रांनो, कुठल्याही सन्माननीय व्यक्तीचा किंवा सत्कारार्थी व्यक्ती सत्कार होत असताना आपण सर्वांनी टाळ्यामध्ये यांचं स्वागत करायचं असतं. आत्ताच नाही ज्यावेळेस सत्कार होईल त्यावेळेला टाळ्यामध्ये कुठलीही कमतरता करायची नाही. आपल्याला टाळ्या कोणाकडून विकत आणायच्या नाहीये. त्याच्यामुळे ज्या कोणाचा सन्मान अर्थीचा सत्कार होईल त्यावेळेस आपल्याला विनंती की आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं, स्वागत करायचं. या स्पर्धेमध्ये भरपूर जिल्ह्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा सुरू झाली 8/4/2022 रोजी. या स्पर्धेचा शुभारंभ केला टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या महासचिव मीनाक्षी गिरी मॅडम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि सामने सुरू झाले. पहिला दिवस चांगला पार पडला, दुसरा दिवस चांगला पार पडला आणि अंतिम क्षणाला महिलांचे 2 संघ आणि पुरुषांचे 2 संघ या ठिकाणी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आणि दोन्ही फायनल आता तटीच्या झाल्यात. त्याच्यामध्ये काय रिझल्ट झाला आपण सर्वांनी डोळ्यांनी बघितला. तरी कुठलाही व्यासपीठ असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला एक अध्यक्षस्थान गरजेचं असतं. म्हणून मी विनंती करतो टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व वेस्ट झोन डायरेक्टर मीनाक्षी गिरी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असं मी त्यांना विनंती करतो आणि विलास गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी अनुमोदन द्यावे. आत्ताच नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव यांनी ज्या गोष्टीला अनुमोदन दिलं आहे मी त्या गोष्टीला अनुमोदन देत आहे. मी मीनाक्षी गिरी मॅडमांना विनंती करतो की आपण उभे राहून सर्वांना नमस्कार करायचा, सर्व खेळाडूंना नमस्कार करायचा, टाळ्या वाजवायचा. थँक्यू. आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान ग्रहण केलं त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आपण कुठलेही राजकीय पक्षातले पुढारी बोलत नसतो, कारण हा खेळ खेळाडूंच्या हस्ते सन्मान झाला पाहिजे. ज्या व्यक्तीला खेळाबद्दल प्रेम असतं त्याच व्यक्तीनं या खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि सहभाग आणि योगदान दिलं पाहिजे. म्हणून आपण कुठलेही राजकीय व्यासपीठ बनवत नसतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रमुख पाहुणे सुद्धा आपल्या खेळावरती आणि आपल्याला खेळ उपलब्ध करून देणारे आपल्या टेनिस क्रिकेट असोसिएशनचे महासचिव मीनाक्षी गिरी मॅडम हे लावले. त्यांचा सत्कार करणं हे आयोजकांचा आद्य कर्तव्य म्हणून मी महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील सर यांना विनंती करतो एक सन्मान चिन्ह देऊन मीनाक्षी गिरी मॅडम यांचा सत्कार करायचा अशी मी त्यांना विनंती करतो. काय ट्रॉफी द्यायची सन्मान चिन्ह. टाळ्या वाजत राहिलं पाहिजे मित्रांनो. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख पाहुणे लाभलेत आपल्याला. महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील ठोंबरे सर यांचा सत्कार मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करतो.
वाजवायचे मित्रांनो. धन्यवाद. दोन्ही सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार झाला. यथोचित मान सन्मान झालाय. पुढील कार्यक्रम असणार तो आपल्या भारतातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी गेलेले सर्वच खेळाडू व्यासपीठावरती स्थानापन्न आहे आणि असोसिएशनच्या वतीने त्यांचा फेटा बांधून या ठिकाणी मोठ्या दिमाखात या ठिकाणी स्वागत आहे आणि सत्कार होत आहे. तर मी नाव वाचून दाखवतो. त्या सर्वच खेळाडूंनी व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ग्रुप फोटो काढताना खाली व्यवस्थित नाही वाटत. मित्रांनो, मागील महिन्यामध्ये इंटरनॅशनल स्पर्धा झाली नेपाळ पोखरा या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये आपला मुलींचा संघ होता आणि मुलांचा संघ होता. या दोन्ही संघांनी उपविजेतं पटकावलं आणि एक चमचम करणारी ट्रॉफी आपल्या इंडियात आणली. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं सामूहिकरित्या टाळ्या वाजवायच्या जोरदार. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला गेलेल्या सर्वच खेळाडूंचं आपण वैयक्तिक सुद्धा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. मी नाव घेतो. विजय उमरे सर, उस्मानाबाद, इंडिया कॅप्टन. यांचा सत्कार संयुक्तरित्या होईल मॅडम आणि सुपील सरांच्या हस्ते, विलास सरांच्या हस्ते. विजय उमरे, टाळ्या वाजवायच्या आहे सर्वांनी. विजय उमरे यांनी आपल्या इंडियाचं प्रतिनिधित्व करून कर्णधार पद भूषवलं आणि जो संघ 8 षटकांत 150 धावा करत होता त्या संघाला अवघ्या 37 धावावरती ऑल आउट केलं होतं त्यांच्या नेतृत्वाखाली. अतिशय अनुभवी म्हणावं लागेल खेळाडूकडे त्यांचा सत्कार करणं आयोजकांचं या ठिकाणी कर्तव्य. मी दुसरा खेळाडू बोलवतोय, श्रीकृष्ण देशमुख, उस्मानाबाद. त्यांचं प्रतिनिधी म्हणून विजय उमरे सरांनी ट्रॉफी स्वीकारायची आहे. टाळ्या. धन्यवाद. त्याचप्रमाणे लखन गटमाळे, नाशिक. विजय गये, दीपक गये, माफ करा. तुम्ही आज इथं स्टेट लेवलच्या मॅचेस खेळताय, काही दिवसांनी नॅशनल खेळाल, काही दिवसांनी इंटरनॅशनल खेळाल. जेव्हा आपण इंटरनॅशनलच्या मॅचेसला जातो ना, बाहेरच्या 5 ते 6 कंट्री असतात, तिथे जाऊन खेळून ट्रॉफी घेऊन येणं ही खूप मोठी गोष्ट असते. तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायचे, खरंच त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. तुमच्या टाळ्या वाजणं गरजेचं आहे. 2-4 वाजव. टाळ्या वाजवताना कोणीही कमजोरी करायची नाहीये, कोणीही कमीपणा या ठिकाणी दाखवायचं नाही. एका खेळाडूने दुसऱ्या खेळूचा आपल्या आदर्श खेळाडूंसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर मोहित फोके, नाशिक. सिद्धेश गुरव, रत्नागिरी. टाळ्या. रोशन किरवडकर, प्रथमेश जानसकर, बावा नावाने रोशनला. युवराज गायकवाड, रत्नागिरी. युवराज गायकवाड,
प्रतिनिधी म्हणून सिद्धेश सरांनी ट्रॉफी घ्यायच्या आहेत. भूषण गावकर, मानस पाटील, नजर हिंगोली, गेलुदी साखरे, टाळ्या वाजवायचं, गेलुदी साखरे, गेलुदी आहे का? नाही. ज्ञानेश्वर माऊली नाही. सुमित राठोड, आदिल शेख, औरंगाबाद, सुनील पाचपोर, दिनेश नादरे, हिंगोली, संतोष जगताप, संतोष जगताप. त्याचप्रमाणे लेदर बॉल असो किंवा टेनिस बॉल असो, यामध्ये सुद्धा इंटरनॅशनल दर्जाचे खेळाडू आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांच्यासोबत सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं. त्यामध्ये सुमित अनेराव, रत्नागिरी, दर्शन थोरात, नाशिक, दर्शन थोरात, प्रीत केने, ठाणा, ओमकार पवार, नाशिक, कबड्डी प्रीत हा नुसता क्रिकेटशी संबंधित नसताना कबड्डी सुद्धा इंटरनॅशनल खेळाडू आहे. त्याबद्दल त्यांचं सुद्धा असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. यानंतर मुली सुद्धा या ठिकाणी इंटरनॅशनल दर्जावरती खेळून आपला 2 नंबरचा पारितोषिक पटकावत, त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. म्हणून आर्या पिटलेकर, रत्नागिरी, नाही. धनश्री जाधव, नाशिक, अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला धनश्री जाधव, धनश्री गिरी, कीर्ती कोटकर, टाळा वाजवायचा, पूर्वा बाकरकर, पूर्वा नाही, वैष्णवी गुरव नाही, क्रांती प्रभू, सिंधुदुर्ग नाही, रक्षंदा शेटिये, रीमा शेळगे, धन्यवाद. सर्वच इंटरनॅशनल खेळाडूंच्या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान झालेला आहे.
अजून कोणी राहिलंय का? राहिला असेल तर मी असोसिएशनच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सर्व जिल्हा सहभागी झाला, पण त्या जिल्ह्याचे खेळाडू आणण्यामध्ये ज्या प्रतिनिधींचा जिल्हा सचिवांचा सहभाग असतो त्या सचिवांचा सुद्धा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात तितकंच महत्वाचं. म्हणून मी अमरावती जिल्ह्याचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी आपला मान सन्मान करावा आणि त्यांचा सन्मान करतील विलासगिरी मॅडम, विलासगिरी सर, स्वप्नील ठोंबरे सर आणि विलास गायकवाड सर. त्याचप्रमाणे वर्धा जिल्हा सचिव
सिद्धेश गुरव, सुमित अनिराव, रीमा शेडगे, रक्षंदा शेट्ये, रीमा, रक्षंदा शेट्ये, धनश्री गिरी, सर्वच ऑफिसरला त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार झालेला आहे, मान सन्मान झालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थान पण लावायचं. सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थान पण लावायचं. विशाल बोटे थोडे, जे सत्कार संचालन आता आपल्यासाठी करत आहे तसे नाशिक जिल्ह्याचे सहसचिव गणभाऊ यांचा सत्कार मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सर्व इंटरनॅशनल खेळांचा सत्कार झालाय, त्याचप्रमाणे सर्व ऑफिसरचा सत्कार झालाय, त्याचप्रमाणे सर्व जिल्हा सचिवांचा व प्रतिनिधींचा या ठिकाणी सत्कार झालाय. अजूनही 4 सत्कार या स्पर्धेमध्ये अति महत्वाचे, ते म्हणजे आपल्या सर्वांना उन्हापासून बचाव करण्यासाठी जे मंडप उपलब्ध करून दिलाय ते म्हणजे सिद्धेश्वर डेकोरेटर्सचे मालक विजय सोळसे यांना विनंती करतो आपल्या सर्वांसाठी स्वयंपाक बनवणारे आणि आपण आवडीनं या ठिकाणी आनंद घेताना जेवणाचा आनंद घेऊन या ठिकाणी जेवण करणारे आपले आचार्य माधव खडांगळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. माधव सोळसे, टाळ्या. त्याचप्रमाणे गेली 3 दिवसापासून आतापर्यंत जे लाईव्ह प्रक्षेपण दाखवलंय YouTube लाईव्ह, सर्व युनिटचा या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये एक प्रतिनिधी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अक्षय YouTube युनिट, टाळ्या. त्याचप्रमाणे या मैदानावरती प्रत्येक चेंडूचा लेखाजोखा आपल्या साऊंड मध्ये आपल्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या साऊंड वाल्याने मदत केली ते साऊंड वाले रोहन कदम त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत आहे. अतिशय कडक उन्हामध्ये ज्या शाही अक्वा या एजन्सीने आपल्याला या ठिकाणी पाणी पुरवलं त्याचे कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी सत्कार स्वीकारायला यायचं. राहुल दिगले, ठीक आहे, त्यांचा मान सन्मान आपण करून येऊ. सर्वच या ठिकाणी सत्कार झाल्या. कोणाचा सत्कार राहून गेला असेल तुम्ही असोसिएशनच्या आणि आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचं स्वरूप म्हणलं की पहिलं मान्यवरांचा सत्कार करणं गरजेचं, त्यानंतर मान्यवरांचं मनोगत सुद्धा तितकंच गरजेचं. म्हणून मी आलेल्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व जिल्हा
जिल्हा सचिवांना विनंती करतो की आपल्या मधून कोणी 2 शब्द मनोगत व्यक्त करणार असेल तर आपण व्यासपीठावर यायचंय आणि मनोगत व्यक्त करताय आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि या खेळाडूंबद्दल या खेळाडूंना प्रोत्साहन कसं अजून वाढेल याबद्दल आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं. अमरावतीचे कोच जिल्हा सचिव यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. धन्यवाद. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र फर्स्ट महाराष्ट्र चॅम्पियनशिप ट्रॉफी गर्ल्स अँड वुमेन्स 2022 नाशिक जिल्हा टेनिस असोसिएशन तर्फे या ठिकाणी खूप सुंदररित्या या ठिकाणी आयोजन या स्पर्धेचे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे चांगल्या प्रकारचे खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं आणि या स्पर्धेचं आयोजन सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. आम्हा सर्व खेळाडूंच्या वतीने व सर्व सेक्रेटरी जे सचिव आहेत त्या सर्व सचिवांच्या वतीने मी या ठिकाणी मनीषा मॅडम तरी त्यांचे स्वप्नील सर व सर्व सहकारी आणि मंचावर उपस्थित सर्व इंटरनॅशनल खेळाडू या सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी जे विजेता संघ आहेत त्या सर्व संघाचे उपविजेते संघ व या ठिकाणी सर्व संघाच्या खेळाडू जो चांगला खेळ केला त्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करतो व या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. या स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द बोलून सर्व खेळाडूंना प्रोत्साहित केलं. त्यानंतर कोणी बोलणार असेल तर माय करायचं. बीड हॅलो सर बोलणार. विशाल सर, तांबे सर. यस. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा मॅम, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे टेक्निकल डायरेक्टर सर स्वप्नील डोंगरे सर, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचे सचिव अध्यक्ष, ज्या खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व नेपाळमध्ये केले असे सर्व खेळाडू, आपल्या या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी झालेले खेळाडू. आज जी स्पर्धा झाली या 3 दिवसापासून आपण खेळाचा आनंद घेतो. स्पोर्ट्समनशिप काय असते, हार जीत तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. मोठमोठ्या स्टेजवर आपल्याला जायला भेटतं, मोठमोठ्या आपण ट्रॉफी खेळतो. आता स्टेट लेवलची सगळ्यात मोठी ट्रॉफी होती. आपण ह्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असतो. स्पर्धा फ्लोमध्ये चालते, आपण त्याचा आनंद घेत घेत पुढे जातो. प्रत्येकाने स्पोर्ट्समनशिप जागी ठेवायची असते आणि हाच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये कामाला येईल. मोठं नोकरी करण्यासाठी गेलात, कुठेही गेलात तर हाच अनुभव तुमच्या कामाला येईल. प्रत्येक वळणावर आपल्याला सुखदुःख येत असतात, तर ह्या स्पोर्ट्समनशिपमधून आपण काहीतरी शिकून जाऊ. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर जळगाव
सचिव नंदुरबार. बोला सर, व्यासपीठ आपलं आहे, काहीतरी बोललं पाहिजे. अजून कोणी बोलतंय? बीड आवड सर यांनी 2 शब्द बोलायचे. मायापुरती बोलल्यावरती असंच होतं. बोललं पाहिजे, बोलल्यानंतर त्या ठिकाणी धाडस निर्माण होतं. अवध सरांनी सांगितलं की नेपाळमध्ये गेलो होतो आणि असं नियोजन नव्हतं. ही आपली जिल्हास्तरीय स्पर्धा आहे, ती इंटरनॅशनल स्पर्धा होती. किती मोठा फरक आहे. इंटरनॅशनल स्पर्धाचं नियोजन आणि जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं नियोजन म्हणजे ही कामाची पावती असते. याचं सर्व क्रेडिट जातं ते टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राला. टाळ्या वाजवलं पाहिजे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते महेश सर ठाणा, त्यानंतर महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील सर यांनी सुद्धा या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. धन्यवाद सर. त्यानंतर अध्यक्ष भाषण होण्या अगोदर अंतिम सामन्यामध्ये 2 संघ या ठिकाणी बीड आणि मुंबई उपनगर होते. खेळाडूंपैकी किंवा दोन्ही संघांच्या कर्णधारापैकी कोणाला मनोगत व्यक्त करत असल्याने व्यासपीठावर व्हायचं. लेडीज फर्स्ट, डिमांड आलेली लेडीज फर्स्ट. चला, मुलींच्या संघांमधून हर्षा, उत्कृष्ट खेळाडू हर्षा जळगाव. नमस्कार. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र फर्स्ट महाराष्ट्र चॅम्पियनशिप ट्रॉफी मेन्स वुमेन्स 2022 या संघासाठी जळगाव यांचं प्रतिनिधित्व करत होती, नेतृत्व करत होती. इथे पहिल्यांदाच मी टेनिस क्रिकेट मॅचेससाठी सहभागी झालेली आहे आणि एक उत्कृष्ट असं प्लॅटफॉर्म हे क्रिकेट खेळाडूंना मिळालेलं आहे आणि इथलं नियोजन वगैरे सर्व एकदम व्यवस्थित होतं आणि बस. थँक्यू. धन्यवाद. अजून कोण बोलतंय? कर्णधार उस्मानाबाद मधून कोणी? प्रत्येक खेळाडूला वाटते की मी 2 शब्द बोललो पाहिजे, पण बोरिंग होत नाही. जे बोलायचं ते मोकळं बोला. जालना संघातून कोणी? मुलींचा संघ
बस एवढंच बोलायचं होतं, घाबरायचं काही कारण नाही. बीड पुरुष गणेश पवार उर्फ किरण मॅडम, आपण व्यासपीठावर बसायचं. किरण मॅडम, विनंती आपल्याला. पुष्पा, नाद करायचं नाही. पुष्पा एक अष्टपैलू खेळाडू बीडचा गणेश पवार, पण त्याची वेशभूषा पुष्पा सारखी असल्यामुळे त्याला सर्व टोपण नावाने ओळखतात. पुष्पा, राग येणार नाही खेळाडूला. गणेश पवार, आमची इथे येण्याची फर्स्ट टाइम आहे. जसं तांबे सरनी अतिशय छान नियोजन केलं आणि इथे आम्हाला भरपूर सपोर्ट भेटला. मॅमचाही सरचंही खूप छान नियोजन केलं होतं इथं. धन्यवाद. सगळ्या खेळाडूंचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मुंबई उपनगर कर्णधार जयदेव, मुंबई टाळ्या. धन्यवाद सर. मालवणी, थँक्यू मॅडम. आज झालेली दिवसात स्पर्धा मॅडम मीनाक्षी मॅडम आणि सुनील सरांनी एक माहोल जो ग्रामीण संघातल्या लोकांना किंवा खेळाडूंना एक स्टेट लेवल किंवा एका घरातून बाहेरचं जग दाखवणं ज्याला म्हणतात. खेळाडू ज्याच्याकडे कला आहे पण तो बाहेर दाखवू शकत नाही, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न मॅडमनी केला आहे किंवा सरांनी केला आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मुंबई मी पहिल्यांदा गल्ली क्रिकेट म्हणतात खेडवळ खेळायचो आम्ही सगळे, तेव्हा इथे होतो. आज इथे आहोत. फायनल मारून आज आम्ही इकडे गेलो. त्यामुळे पोस्ट वाढली, जबाबदाऱ्या वाढतात. प्रत्येक प्लेअरने मला कॉपरेट केलंय. ते चांगले असो खराब असो, डोळे पांगळे जरी असले तरी एक टीम, एका संघात एकामुळे काही होत नाही. टीम मॅनेजमेंट किंवा टीम सोबत असेल तर आपण काही करू शकतो. हे आज माझ्या संघाने मलाच सांगितलंय की तुम्ही पुढे चला, आम्ही आहोत. आणि धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला इथपर्यंत सगळा जेवण म्हणा, पाणी म्हणा, सगळा हे करून दिलं, अवेलेबल करून दिलं. कारण आम्हाला इकडची काहीच माहिती नाही आणि आम्हाला इकडचं जेवण म्हणजे खूप जड होतं, सवय नसल्यामुळे. धन्यवाद सर, थोडा बोलायला चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद जयदीप सर. आपण या स्पर्धेचं चॅम्पियन ठरलात, त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आपलं एकीचं बळ. एकीचं बळ जर असलं तर या ठिकाणी कुठली गोष्ट शक्य होती. मी समालोचन करत होतो ज्यावेळेस 12 चेंडूमध्ये 23 धावा लागत होत्या आणि मी सांगत होतो की एक चौकार आणि षटकार महत्वाचा. त्यावेळेस मुंबईचे खेळाडू म्हणत होते की एक रन सुद्धा महत्वाचा आहे आमच्यासाठी, आणि तितका कॉन्फिडन्स होता. आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या होत्या आणि विजयश्री षटकार मारून खेचून आणला. म्हणजे एकीचं बळ आणि हा आत्मविश्वास किती महत्वाचा. तुमचं सुद्धा अभिनंदन. यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मीनाक्षी गिरी मॅडम यांना विनंती करतो की या स्पर्धेबद्दल खेळाडूंना प्रोत्साहित करायचं. नमस्कार. मला माहिती आहे इथे बसून हे सगळं ऐकणं थोडंसं कठीण आहे ना. कधी आम्हाला ट्रॉफी देतात, कधी आम्हाला जाऊ देतात घरी, बरोबर ना. हे अनुभवाचे बोल आहेत बघा. आज तुम्ही तिथे, आम्ही इथे. काही दिवसापूर्वी आम्ही पण तिथे होतो. पण
मैदानामधूनच नॅशनल प्लेअर निवडले जाणार आहेत. कोण कोणाला आवडणार नाही या खुर्चीवर आणि फेट्यामध्ये बसायला? कोण कोणाला आवडणार नाही? कोणालाच सगळ्याला आवडेल, हा का नाही? टार्गेट सेट करा. पूर्वी स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा निवड चाचणीमध्ये सगळे दोन चांगल्या पद्धतीने खेळ करून पारितोषिक पटकवून आमचा सुद्धा सत्कार कसा व्यासपीठावर होईल असं टार्गेट सेट करा आणि चांगलं खेळा. यानंतर वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी आपण पहिले घेऊया. फर्स्ट वुमन ऑफ द मॅच फायनलसाठी मुली दिव्या वुमन ऑफ द मॅच दिव्या. टाळ्या वाजवायच्या आता. त्यानंतर बॉईज फायनल साठी मॅन ऑफ द मॅच गेलाय तो प्रकाश पराडकर मुंबई. अंतिम सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार गेलाय तो प्रकाश पराडकरला. अष्टपैलू खेळाडू प्रकाश. त्यानंतर या स्पर्धेमध्ये नंदुरबार संघाकडून खेळून या स्पर्धेमध्ये एकमेव सलग 3 विकेट घेणारा खेळाडू आहे. त्याचा सुद्धा सत्कार करणं, त्याला सुद्धा सन्मान करणं आणि त्याची ट्रॉफी देणं. त्याच्यामुळे मी नंदुरबारचा खेळाडू सचिन टाळ्या वाजवायच्या. एकमेव हॅट्रिक या स्पर्धेतले सलग 3 गडी बाद करणारा हा खेळाडू. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज मुलींमध्ये बेस्ट बॉलर गीता शिंदे उस्मानाबाद. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन्स कोण असेल? मुलींच्या संघामध्ये उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? दिव्य वाटते. दिव्या मालिकावीराचा पुरस्कार मुलींमध्ये मॅन ऑफ द सिरीज, वुमन ऑफ द सिरीज दिव्या बरोबर आहे का? हर्षा जळगाव. चांगली कामगिरी केली ती हर्षाने जळगाव संघाकडनं.
दोन संघ या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झाले. आम्ही आयोजकांनी असं नियोजन केलं की त्या संघाने प्रोत्साहित होण्यासाठी एक सन्मान चिन्ह पारितोषिक द्यावं असं मी विनंती करतो. त्यामध्ये गेले अमरावती संघाने एक प्रतिनिधी यायचं आणि सोबत अमरावतीचे पूर्ण टीम यायचं किटमध्ये असेल तर अमरावती टीम आणि अमरावतीचे सचिव हे मुलं वय जरी कमी असेल पण या स्पर्धेमधून सर्व खेळाचा अनुभव घेऊन मोठे होणार आहेत आणि चांगला अनुभव घेऊन जाणार आहेत. धन्यवाद नंदुरबार आणि नंदुरबार जिल्हा सचिवांचे. आणि या झुंडमध्ये अजून एक झुंड आपल्यामध्ये आहे वर्धा. त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांनी या ठिकाणी ट्रॉफी दिली आहेत आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. वर्धाचे जिल्हा सचिव यांनी सुद्धा समोर यायचं. टाळ्या वाजवायच्या लहान मुलांसाठी. वाघाची झुंज देण्यासाठी वर्धा टीम या ठिकाणी आली होती आणि चांगल्या पद्धतीने झुंज दिली. हे छोटे मुलं खूप काही शिकवून जातात माहिती. काल सुमितला आमच्या मॅन ऑफ द मॅच मिळाल्याच्या नंतर सुमितने सांगितलं की मॅम मला त्या मुलांना द्यायचं. जेव्हा सुमितने त्या मुलांकडे ट्रॉफी दिली त्या मुलांनी त्यांना रिटर्न दिला. बोलले दादा ही तुझ्या मेहनतीचं. धन्यवाद. त्यानंतर बॉईज मध्ये मॅन ऑफ द सिरीज सामना वीराचा मालिका वीराचा पुरस्कार आकाश प्रकाश अजून प्रकाश तिकडे प्रकाश अमोल अजून कोणी उत्कर्ष जयदीप गणेश पवार सर्वच चांगले खेळले. आणि अंतिम क्षणी पारितोषिक जात होते आकाश मोळकर मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर आपण काय सर मुलींमध्ये तिसरं पारितोषिक गेलं ते जालनासाठी. जालनाच्या सर्व टीमने व्यासपीठावर यायचं. टाळ्या वाजवायचे. विजयी संघाचा या ठिकाणी सत्कार आणि मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित होतात. जालना संघ
व्यासपीठावरचे हे इतर खेळाडूंना कळलं पाहिजे की एक खेळ लढून काय असतात ते. या खेळाडूंनी सुद्धा या ठिकाणी कौतुक होत आहे. त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा या ठिकाणी चांगला सपोर्ट केलाय. आपल्या मुलीसोबत या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि दुसरं पारितोषिक पटकवलंय. धन्यवाद. खरंच एक आदर्शवत खेळाडू म्हणावं लागेल. त्या खेळाडूचं आपल्या मुलीसोबत आपल्या मिस्टरांसोबत या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल सुद्धा त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर पहिलं पारितोषिक पटकवलं ते उस्मानाबाद. चला उस्मानाबाद संघ टाळ्या वाजवा. महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी वुमन्स उस्मानाबाद ठरले. सर्व संघांचं, संघ सचिवांचं, संघ व्यवस्थापकांचं आणि जिल्हा सचिवांचं व त्या संघाला प्रोत्साहित करणाऱ्या सर्वच खेळाडूंचं मी असोसिएशनच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यानंतर वळूया आपण मुलांच्या पारितोषिक वितरणाकडे. मुलांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये चौथं पारितोषिक गेलं ते रत्नागिरीला. रत्नागिरी संघाने त्वरित व्यासपीठावर यायचं आणि आपले पारितोषिक या ठिकाणी ताब्यात घ्यायचं. रत्नागिरी रत्नागिरी संघ. त्यानंतर तिसरं पारितोषिक नाशिक सिटी. नाशिक सिटी संघाने व्यासपीठावर यायचं.
पराभव पत्करावा लागला बीड संघाला. पण दुसरा क्रमांक काय होईना पण या ठिकाणी या संघाला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक केलं ते बीड संघाला. बीड संघाने त्वरित व्यासपीठावर यायचं. धन्यवाद. बीड संघ निराश व्हायचं नाहीये. या पुढील स्पर्धेत पुन्हा भाग घेऊन पहिला क्रमांक कसा येईल यावरती भर द्यायचा आहे. त्यानंतर एक षटकामध्ये 18 धावा करायच्या होत्या मुंबई संघाला. हातातून विजय निसटता होता पण त्या फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 2 षटकार मारून आपल्या खिशात घातला सामना आणि या 2022चा महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरले. तो संघ म्हणजे मुंबई उपनगर. मुंबई उपनगरच्या सर्वच खेळाडू व्यासपीठावर यायचं. खऱ्या अर्थाने अंतिम सामना फायनल सामना जसा व्हायला पाहिजे होता त्याच प्रकारे प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक धावेला दोन्ही संघांकडे सामना झुकत होता. पण अंतिम क्षणी मुंबई संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करून 1 नंबर पारितोषिक पटकावले. सर्वच मुंबई खेळाडूंचे, त्यांच्या संघ व्यवस्थापकांचे, त्याचप्रमाणे जिल्हा सचिवांचे, आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सेम नंबर कोणाचे नसणार या पुढील स्पर्धेमध्ये याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला सर्व एक ग्रुप फोटो होत आहे ट्रॉफी सोबत.
चॅम्पियनशिप ही खूप 3 दिवस खूप उत्साहात संपन्न पडली. आलेल्या सर्व खेळाडूंचं, संघ व्यवस्थापक, क्रीडा शिक्षकांचं मी आभार मानतो. जिल्हा सचिवांचे आभार मानतो. टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं असे इंटरनॅशनल खेळाडूंचे आभार. ज्यांनी जेवण दिलं त्यांचे आभार. यूट्यूब चॅनलवाल्यांचे आभार. ज्यांनी इतकं सुंदर सूत्रसंचालन केलं असे गणभाऊंचे आभार. सर्व क्रीडा शिक्षकांचे आभार. आणि हा अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.